शुभ प्रभात विद्यार्थ्यांनो. आजच्या आपल्या या क्लासमध्ये आपण मराठी ग्रामरचा एक नवीन पाठ शिकणार आहोत. आपल्या पाठाचं नाव आहे लिंग, ज्याला आपण इंग्रजीमध्ये जेंडर असंही म्हणतो. सुरुवातीला आपण जेंडरची व्याख्या बघूया. लिंग म्हणजे काय? ज्या शब्दांवरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होतो त्याला आपण लिंग असं म्हणतो. आता बघा, मराठीमध्ये आपल्या लिंगाचे म्हणजे जेंडरचे एकूण 3 प्रकार असतात. कुठले कुठले? पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. आता आपण पुल्लिंग म्हणजे काय याची व्याख्या बघूया. ज्या शब्दांवरून पुरुष जातीचा बोध होतो त्याला आपण पुल्लिंग असं म्हणतो. आता उदाहरणार्थ बघा की आपल्या पुढे 3 वाक्य आहेत. तो मुलगा आहे, तो कुत्रा आहे, तो बैल आहे. तर आता बघा, यामध्ये मुलगा हा जो शब्द आहे, हा जो शब्द आपल्या पुरुष जातीचा बोध करवतो आहे. त्याच्यानंतरचा जो शब्द आहे कुत्रा, हा जो शब्द आहे हा पुरुष जातीचा बोध करतो आहे. आणि बैल हा जो पुन्हा शब्द आहे, म्हणजे हे आपले सर्व नाम आहेत, तर हे जे तिन्ही नाम आहेत हे आपल्याला पुरुष जातीचा बोध करवते आहे, म्हणून ते आपल्या इथे पुल्लिंग बनतील. पुढे आता बघा, आपण स्त्रीलिंग याची व्याख्या बघूया. स्त्रीलिंग म्हणजे काय? ज्या शब्दांवरून स्त्री जातीचा बोध होतो त्याला आपण स्त्रीलिंग असं म्हणतो. आता स्त्रीलिंग ओळखायचं कसं आपण? तर चला आपण वाक्य बघूया काही, ज्याच्यावरून सर्वात आधी आपल्याला नाम शोधायचं असते आणि ते नामावरूनच आपल्याला लिंग ठरवायचं असतं. तर आता वाक्य बघूया आपण. ती मुलगी आहे, ती कुत्री आहे, ती गाय आहे. आता बघा विद्यार्थी बाळांनो, इथे सुरुवातीला तुम्हाला ती मुलगी आहे, ती कुत्री आहे आणि ती गाय आहे, सुरुवातीला ती लागलेलं आहे. याचा अर्थ हे आहे आपलं सर्वनाम. कुठेतरी नामाऐवजी आपण सर्वनाम वापरत असतो, तर इथे सर्वनाम वापरण्यात आलेले आहे. तर आता हे सर्वनाम कुणासाठी आहे? आता बघा, पहिल्या वाक्यात ती मुलगी आहे. मुलगी इथे स्त्रीलिंग आपल्याला माहिती होते आहे. त्याच्यानंतर बघा, ती कुत्री आहे, तर इथे जे आहे ते जेंडरमध्ये कुत्री दिलेलं आहे. तर आपण याचं जो पुरुषलिंगी आहे, म्हणजे आपण पुल्लिंग जेव्हा वाक्य बघितलं आहे तो कुत्रा आहे, तर कुत्रा या एका शब्दावरून आपल्याला हे कळलं की ते पुरुषलिंगी आहे. आता इथे या एका शब्दावरून आपल्याला हे कळते आहे की कुत्री हे स्त्रीलिंग शब्द आहे. आता त्याच्यानंतरचं बघा, ती गाय आहे. आता गाय या एका शब्दावरून आपल्याला हे कळते आहे की ते स्त्रीलिंग आहे. आपल्याला नामावरून किंवा सर्वनामावरून आपल्याला लिंग ओळखायचं असते, हे इथे एक महत्त्वाचं आहे. आपल्या लिंगाचा पुढला प्रकार आहे, तिसरा प्रकार, तो आहे नपुंसकलिंग. हा मराठीमध्येच असतो, हा तुम्हाला हिंदीमध्ये नसतो. तर बघा, आता आपण याची व्याख्या बघूया. नपुंसकलिंग म्हणजे काय? ज्या शब्दांवरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही त्याला नपुंसकलिंग म्हणतात. आता बघा, याच्यामध्ये आपण काही वाक्य घेतले आहेत. ते मूल आहे. आता या वाक्यावरून मूल हे आपलं नाम झालं, बरोबर, आणि ते जे आहे हा जो शब्द आहे हा सर्वनाम झालं. तर मूल या एका शब्दावरून आपल्याला काही कळते आहे का की ते स्त्रीलिंग आहे की पुल्लिंग? काहीच कळत नाही आपल्याला. आणि आता त्याच्यानंतरच्या वाक्यात बघा, ते पिल्लू आहे. पिल्लू हे आपलं नाम आहे, त्या नामावरून आपल्याला काही असं कळते आहे का की ते कुठलं पिल्लू आहे? त्याच्यावरून ना स्त्री जातीचा बोध होतो ना पुरुष जातीचा. आणि आता त्याच्यानंतरचं बघा वाक्य, ते वासरू आहे. आता आपल्याला एवढं माहिती आहे की गाईच्या जे बछडं असतं, गाईचं जे बाळ असतं, जो गाय का बच्चा होता है, हम उसे मराठी में वासरू ऐसे कहते हैं, लेकिन वो वासरू का हमें जेंडर नहीं पता होता है. तो ऐसे जो कुछ शब्द होते हैं, तो ऐसे शब्द को हम यहाँ पे नपुंसकलिंग ऐसे कहते हैं. अब देखिए बच्चों, शुरुआत से लेके अब तक हमने जो कुछ व्याख्याएं यहाँ पे देखी हैं, लिंग की व्याख्या देखी है. लिंग के हमने 3 प्रकार पढ़े हैं. सबसे पहला पुरुष लिंग, दूसरा स्त्रीलिंग और तीसरा है नपुंसक लिंग. तो अभी देखिए, यहाँ पे शुरुआत से मैंने जो भी वाक्य यहाँ आपको दिए हुए हैं, तो ये वाक्य अभी हमने यहाँ फिर से लिए हुए हैं. देखिए, तो मुलगा आहे, ती मुलगी आहे, ते मुलं आहेत. अब ये तीनों कॉलम में मैंने जैसे
पहले कॉलम में पुरुष लिंग वाले शब्द हैं, दूसरे कॉलम में स्त्रीलिंग वाले शब्द हैं और हमारे तीसरे कॉलम में जो है वो नपुंसक लिंग वाले शब्द हैं। सबसे पहले इसमें देखिए तो मुलगा आहे। तर मुलगा ये जो शब्द है, इस शब्द से हमें पुरुष जाति का बोध होता है। उसके बाद वाले कॉलम में देखिए ती मुलगी आहे। मुलगी इस एक शब्द से हमें स्त्री जाति का बोध होता है। तो उसके बाद के देखिए ते मूल आहे। ते मूल आहे। मूल ये जो एक शब्द हमारा है, इससे न स्त्री जाति का बोध होता है न पुरुष जाति का। तो ये हमारा उदाहरण बना नपुंसक लिंग का। तो उसके जितने भी नीचे 2 वाक्य और दिए हुए हैं, जैसे कि सबसे आखिरी केस में देखिए नपुंसक लिंग में ते पिल्लू आहे। ते कशाचं पिल्लू आहे आपल्याला माहिती आहे का? ते पिल्लू या एका शब्दावरून आपल्याला कुठला बोध होतो आहे का? काही माहिती पडते आहे का? की ते स्त्री जातीचं आहे की पुरुष जातीचं? नाही माहिती पडत आहे. याचा अर्थ हा झालेला की ते नपुंसक लिंग शब्द आहे. त्याच्यानंतरचा जो शब्द आहे वासरू, तर वासरू हे आपल्याला माहिती आहे की कुठेतरी गाईचं जे पिल्लू असते, गाईचं जे बाळ असते त्याला आपण वासरू म्हणतो. पण त्याचं जेंडर माहिती होत आहे का आपल्याला की ते गाय आहे की बैल आहे? आपल्याला त्या एका वासरू या एका शब्दावरून आपल्याला कुठलंही जेंडर माहिती होत नाही आहे, म्हणून ते आपलं बनेल इथे नपुंसक लिंग. आता बघा इथे तुम्हाला नीट समजून दिलेलं आहे की सर्वात पहिल्या कॉलमचे जे शब्द आहे मुलगा, कुत्रा, बैल या शब्दांवरून पुरुष जातीचा किंवा नर जातीचा बोध होतो. आता नर जात काय आहे ही? तर बघा मुलांनो, कसं आहे की स्त्री आणि पुरुष हे ओळखण्यासाठी आपण स्त्रीलिंग किंवा पुरुषलिंग असं म्हणतो. तर हाच प्रकार प्राण्यांमध्ये सुद्धा आढळतो. म्हणजे स्त्री आणि पुरुष जातीचा जो प्रकार असतो तो प्राण्यांमध्ये आढळतो. तर त्यांना ओळखण्यासाठी आपण स्पेशल नर किंवा मादा हा शब्द वापरत असतो. आता बघा इथे जे आहे कुत्रा, तर कुत्रा ह्या प्राणी आहे, तर त्यांच्यासाठी आपण नर हा शब्द वापरतो. तर स्त्रीलिंगसाठी कुत्री हा एक शब्द आहे. तर प्राण्यांमध्ये पुरुष किंवा स्त्री जातीचा जो फरक आहे त्याला नर किंवा मादा या शब्दांवरून ओळखला जाते. म्हणून इथे असं म्हटलं गेलेलं आहे की मुलगा, कुत्रा, बैल या जातीवरून पुरुष जातीचा किंवा नर जातीचा बोध होतो आहे. त्याच्यानंतर बघा मुलगी, कुत्री, गाय या शब्दावरून स्त्री जातीचा किंवा मादी जातीचा बोध होतो. तर बरोबर आहे इथे कुत्री आणि गाय हा जो आहे पशु आणि प्राण्यांसाठी वापरण्यात आलेला शब्द आहे, त्याच्यामुळे इथे मादी हा शब्द आलेला आहे. आता त्याच्यानंतर बघा तिसरं मूल, पिल्लू, वासरू. आता मूल, पिल्लू, वासरू या शब्दांवरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही, म्हणून आपले हे नपुंसक लिंगी शब्द आहेत. आता बघा पुढे, आता इथे लक्षात ठेवा, आपल्याला काहीतरी इथे लिंग हा जो टॉपिक शिकताना काहीतरी आपल्याला असं महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा काय लक्षात ठेवायचं आहे बघा, कधी कधी लिंग बदलले की क्रियापद बदलते. आपण क्रियापद हे टॉपिक ग्रामरमध्ये शिकलेलो आहे. आपण क्रियापदाची व्याख्या काय बघितलेली होती की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद म्हणतो, बरोबर. आता बघा इथे कधी कधी लिंग बदलले की क्रियापद बदलते. आता बघा घोडा हा आपला पुरुष लिंग आहे. तर बघा घोडा धावतो. आता धावतो या क्रियापदावरून म्हणजे क्रिया होत आहे, धावण्याची क्रिया होत आहे. तर धावणे हा क्रियावाचक शब्द बनला इथे, तर आपला क्रियापद बनतो. तो धावतो हा शब्द आपला इथे क्रियापद बनला. पण आता घोडा या पुल्लिंगी नामाऐवजी घोडी जर वापरलं तर आपण बघा पुन्हा खाली 2 नंबरवर दिला आहे घोडी धावते. तर आता घोडा धावतो हा झाला पुरुषलिंगी शब्दाकरिता क्रियापद जो आपण वापरला आहे, आणि घोडी या स्त्रीलिंग शब्दाकरिता आपण धावते हा क्रियापद वापरला आहे. तर हा लक्षात ठेवण्यासारखा फरक असा आहे की लिंग बदलले की क्रियापद बदलते. पुन्हा बघा खाली 2 उदाहरणं दिली आहेत. पुढील आणखी काही उदाहरणे पहा. मुलगा अभ्यास करतो, मुलगी अभ्यास करते. आता मुलासाठी करतो हा क्रियापद वापरण्यात आलेला आहे, आणि मुलगी या शब्दासाठी, या स्त्रीलिंग शब्दासाठी करते हा क्रियापद वापरण्यात आला आहे. त्याच्याच खालच्या ओळीमध्ये बघा आता बैल शेतात चरतो. तर बैल शेतात चरतो. बैल या पुरुषलिंगी शब्दासाठी चरतो हा क्रियापद वापरण्यात आला आहे. तर गाय शेतात चरते
या स्त्रीलिंगी किंवा आपण त्याला मादी असं म्हणू, तर त्याकरिता चरते हे क्रियापद इथे वापरण्यात आलं आहे, जे तुम्हा सर्वांना लक्षात ठेवण्यासारखं आहे. आता बघा विद्यार्थ्यांनो, पुढे आपण अजून काही लिंगाबद्दल काही वेगळं अजून जाणून घेऊया. महत्त्वाचं आहे हे सुद्धा. तर बघा लिंग बदल. आता लिंग बदल काय आहे नेमका बघूया. पुढील वाक्य नीट वाचा. तो घोडा आहे. घोडा पुल्लिंग शब्द आहे. ती घोडी आहे. घोडी स्त्रीलिंग शब्द. आता बघा, घोडा या पुल्लिंगी शब्दाचे घोडी हे स्त्रीलिंग रूप आहे. तसेच आजी आली. आजी स्त्रीलिंग शब्द, आजोबा पुल्लिंग शब्द. आजी या स्त्रीलिंगी शब्दाचे आजोबा हे पुल्लिंगी रूप आहे. तर आता बघा इथे नेमकं काय सांगण्यात आलं आहे की जिथे बोल्ड अक्षरामध्ये आपल्याला कुठेतरी काहीतरी महत्त्वाचं दिसते आहे, ते आपल्याला असं दाखवत आहे की जो शब्द स्त्रीलिंग आहे त्याला पुल्लिंग करण्यात आलेला आहे. तर यालाच इथे लिंग बदल असं म्हणतात. तर बघा, पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी शब्दात व स्त्रीलिंगी शब्दाचे पुल्लिंगी शब्दात रूपांतर करणे याला लिंग बदल म्हणतात. आता बघा, जर आपले पेपर कुठेतरी होईल आणि एका वाक्यामध्ये तुम्हाला जर विचारलं की लिंग बदल म्हणजे काय, तर हे तुम्हाला तिथे सांगता आलं पाहिजे की लिंग बदल म्हणजे काय. म्हणजे इथे बघा ही व्याख्याच आहे की पुल्लिंग शब्दाचे स्त्रीलिंगी शब्दात व स्त्रीलिंगी शब्दाचे पुल्लिंगी शब्दात रूपांतर करणे याला आपण लिंग बदल म्हणतो. जसं उदाहरणास्वरूप आता वर बघितलं तर त्याचं कसं झालेलं बघा. घोडा या पुरुषलिंगीचं आपण स्त्रीलिंग शब्द बनवला लिंग बदल करून. आता आजी या शब्दाचा लिंग बदल करून आपण आजोबा हा शब्द तयार केलेला. असेच आपण अनेक शब्द तयार करू शकतो. जसं आता पुढील प्रमाणे बघा. आता बघा इथे आपल्याला एकीकडे एका कॉलममध्ये पुल्लिंग हे शब्द दिसत आहे, तर दुसऱ्या कॉलममध्ये स्त्रीलिंग हे शब्द दिसत आहे. तर कुठेतरी आपला लिंग बदल झालेला आहे. तर कसा बघा, आजोबा या शब्दाचा लिंग बदल करून आपण आजी हा शब्द तयार केला. तर दादा या शब्दाचा लिंग बदल करून आपण ताई हा शब्द तयार केला. त्याचप्रमाणे जे इथं तुम्हाला खाली पूर्ण जे शब्द दिसते आहे तुम्हाला, ते त्याचप्रमाणे लिंग बदल करून तयार करण्यात आलेले शब्द आहेत. तर ते तुम्हाला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की इथे तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे जे पुरुषलिंगी शब्द आहेत आणि ते स्त्रीलिंग बदल करून तयार करण्यात आलेले जे शब्द आहेत त्यांचा अभ्यास करणं तुम्हाला इथे अनिवार्य आहे, म्हणजे आवश्यक आहे. बच्चों, आपको यहाँ इन शब्दों को याद करना या इन शब्दों की पढ़ाई करना बहुत ज़्यादा ज़रूरी है. अगर आप इन शब्दों को तुलनात्मक रूप से अगर इसकी पढ़ाई आप नहीं करेंगे, जैसे स्त्री और पुरुष ऐसी तुलना करके आप अगर इसकी पढ़ाई नहीं करेंगे तो आपको उन शब्दों की जानकारी नहीं मिलेगी. इस वजह से आपको अगर लिंग पहचानना हो तो इन शब्दों का आपको पहले से ही जानकारी होना या आपका पढ़ना ज़रूरी है. आता पुढे इथे तुम्हाला व्हिडिओ पॉज करून तुम्हाला पुरुषलिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग या तिन्ही लिंगांचे जे शब्द आहेत ते दिले आहेत. तर तुम्ही ते पॉज करायचं व्हिडिओ आणि ते शब्द तुम्ही वाचायचे आहेत. निव्वळ आपल्याला ते वाचायचं नाही आहे, ते आपल्याला लक्षातही ठेवायचे आहेत. एकाएकी पूर्ण शब्द आपल्याला कधीच लक्षात राहणार नाही, पण आपण वाचलेत की कुठे ना कुठे ते आपल्याला लक्षात राहतं. तर तुमचं वाचणं इथं गरजेचं आहे. तर तुम्ही सर्वांनी ते वाचायचं आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे.